संपूर्ण कोकणासाठी वरदान ठरलेल्या कोकण रेल्वेचे लवकरच भारतीय रेल्वेत विलीनीकरण होण्याची शक्यता आहे। याआधीच या विलीनीकरणासाठी केरळ, गोवा, कर्नाटक या राज्यांनी मंजुरी दिली होती। आता महाराष्ट्र सरकारनेही त्याला मंजुरी दिली असल्यामुळे या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे। 26 जानेवारी 1998 रोजी धावलेल्या कोकण रेल्वेने आत्तापर्यंत एक स्वतंत्र उपक्रम म्हणून काम बघितलं होतं। या रेल्वेची मुळात बांधणीच BOT म्हणजे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर झाली होती। परंतु निधी अभावी बऱ्याचशा सुधारणा बाकी राहिलेल्या आहेत। स्थानकांमधल्या प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा असतील, त्यानंतर स्थानकांमधील फलाटांची उंची असेल, तसेच रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, चौपदरीकरण असेल, यांसारख्या गोष्टी रखडलेल्याच आहेत। आजही दिवाणखवटीसारख्या स्थानकामध्ये फलाट नाहीत, अशा समस्या कितीतरी आहेत। आता या विलीनीकरणानंतर या सर्व समस्या मार्गी लागतील अशी आशा आहे। आता कोकण रेल्वेचा भारतीय रेल्वे अर्थसंकल्पामध्ये समावेश होईल, त्यामुळे आता निधी अभावी अडणाऱ्या गोष्टी आता अडणार नाहीत अशी शक्यता आहे। एकूणच काय 365 दिवस फुल अशी ख्याती असलेल्या कोकण रेल्वेसाठी आणि त्या कोकण रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही अत्यंत चांगली बातमी आहे, हे नक्की।